मस्तपैकी आता गुलाबी थंडीला सुरुवात झालेली आहे. सगळीकडे छान असं थंड वातावरण झालेलं आहे. तर त्याच्यासाठी आपण हे मस्तपैकी गरमागरम व्हेज मंचाव सूपची रेसिपी घेऊन आलेलो आहात. तर सर्वात प्रथम आधी तुम्हाला सगळ्यांना नमस्कार. तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आपण असं छान छान व्हेज मंचाव सूप बनवलेलं आहे आणि त्याच्याबरोबरच आपण क्रिस्पी असे फ्राय नूडल्स पण दाखवणार आहोत, जे सूप बरोबर आपण हॉटेलमध्ये खातो. तर चला आपण बघूया ह्याच्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे. तर सूप बनवण्यासाठी आपल्याला एक व्हेजिटेबल स्टॉक बनवायचा आहे. तर ह्याच्यासाठी मी हे गाजराचे साल घेतलेले आहे, कोथिंबीरच्या कवळ्या काड्या घेतलेल्या आहेत, कोबीचे पानं घेतलेले आहेत आणि फरसबीचे 2-3 असे तुकडे घेतलेले आहेत. तर आता आपल्याला गरम पाण्यात हे सगळं उकळून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला एक व्हेजिटेबल स्टॉक बनवायचा आहे. तर हा आपण व्हेजिटेबल स्टॉक बनवून घेतो आहे. तरी छानपैकी आपल्याला मस्त उकळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये. तर हे बघा मस्तपैकी असं हे उकळून झालेलं आहे. आता आपण चाळणीच्या साहाय्याने हे सगळं स्टॉक आहे ना तो काढून घ्यायचा आहे. तर हे बघा हे असं मी चाळणीमध्ये ओतून स्टॉक आपला गाळून घेत आहे, म्हणजे आपल्याला एक व्हेजिटेबल स्टॉक तयार झालेला आहे. हा आता आपण साईडला बाजूला ठेवूया. स्टॉक तयार झालेला आहे. आता आपल्याला नूडल्स बनवायचे आहेत. तर ह्याच्यासाठी मी हक्का नूडल घेतलेले आहेत. आता ते आपल्याला गरम पाण्यामध्ये छान असे उकळून म्हणजे बॉईल करून घेऊया, थोडे शिजवून घेऊया. मस्तपैकी हे शिजवून घ्यायचे आपल्याला पाण्यामध्ये. थोडेसे असे मोकळे करायचे म्हणजे सुटसुटीत होतात. चमच्याच्या सहाय्याने मोकळे करून घ्यायचे. आता हे आपले नूडल्स बघा उकडून झालेले आहेत. आता ते आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत, म्हणजे निथळायला ठेवायचे आहेत. म्हणजे नूडल्सचं जेवढं एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जाईल आणि एकमेकांना चिकटणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला हे असं चाळणीमध्ये काढून ठेवायचे आहेत. आता नूडल्स एकमेकांना चिकटू नये म्हणून आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहे, म्हणजे थोडे मोकळे सुटसुटीत होण्यासाठी. तर एका डिशमध्ये मी काढून घेतले. आता ते थोडं थंड झालं की आपल्याला त्याच्यावर कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा तुम्ही भुरभरवू शकता आणि आपल्याला हे फ्राय करायचे आहेत. तर मी याच्यावर हे मस्तपैकी मैदा भुरभरवून घेतला, म्हणजे एकमेकांना चिकटत नाही नूडल्स. आता आपल्याला एका कढईमध्ये चांगलं तेल गरम करून घ्यायचं आहे. तर हे बघा मस्तपैकी तेल गरम झालं आहे आपलं. आता आपण त्याच्यामध्ये जे नूडल्स आहेत ते फ्राय करून घेऊया. चांगले क्रिस्पी फ्राय करायचे आहेत हे नूडल्स, म्हणजे आपल्याला सूप बरोबर असं खायला मज्जा येते जरा सूपमध्ये टाकून. तर हे बघा या प्रकारे मी असे हे सगळे नूडल्स फ्राय करून घेतलेले आहेत. आता आपण हे एका चाळणीमध्ये काढून ठेवायचे आहेत, म्हणजे एक्स्ट्राचं तेल निथळून जाण्यासाठी. तर मस्तपैकी असे कुरकुरीत हे आपले नूडल्स तयार झालेले आहेत. आता आपण सूप बनवायला घेऊया. तर त्याच्यासाठी मी या भाज्या घेतलेल्या आहेत. तर हे बघा मी लसूण एकदम बारीक कापून घेतलेला आहे, अद्रक पण एकदम बारीक कापून घेतलेला आहे आणि ही कवळा कांदा घेतलेला आहे, कांदीच्या पातीचा. आणि हे कांदीचा पात आहे हिरवी, आणि ही फरसबी आहे. ते एकदम बारीक बारीक सगळ्या भाज्या मी कापून घेतलेल्या आहेत. ही सिमला मिरची आहे, ती पण मी एकदम बारीक बारीक कापून घेतलेली आहे. ही कोबी आहे आणि गाजर मी 2 प्रकारचे घेतलेले आहेत, ऑरेंज आणि एक रेड. हे दोन्ही प्रकारचे मिळाले तर तुम्ही पण घ्या, हे छान लागतात सूपमध्ये. तर आता हे आपण ही मिरची पण घेतलेली आहे मी थोडी तिखटासाठी. ऑप्शनल आहे, नसेल घ्यायचं तर नका घेऊ. आता हे नूडल्स तळलेलंच फ्राय केलेलं आपण तेल वापरणार आहोत सूप बनवण्यासाठी. तर आता तेल छान मस्त गरम झालं की आपण हे लसूण मस्त परतवून घेऊया. लसूण आणि अद्रक टाकून परतवून घ्यायचं आहे, छान फ्राय करायचं आहे. आपल्याला हे फास्ट गॅसवरच करायचं आहे, गॅस स्लो करायचा नाही आहे अजिबात. भाज्या शिजवायच्या नाही आहेत, तर आपल्याला क्रंचीज ठेवायच्या आहेत, म्हणजे जेव्हा आपण सूप पितो ना तेव्हा दाताखाली जेव्हा भाज्या येतात तेव्हा त्या छान कुरकुरीत अशा लागतात, क्रंचनेस येतो त्याला. तर या सगळ्या भाज्या आपण मस्तपैकी तेलामध्ये परतवून घेणार आहोत. तर आधी आपण फरसबी टाकली, आता गाजर टाकणार आहोत. हे गाजर वगैरे पण आपण छान असं परतवून घेऊया मस्तपैकी. आता गाजर परतवून झाले की लगेच आपण ह्याच्यामध्ये तो पातीचा कांदा आहे ना तो पण ह्याच्यामध्ये टाकून छान परतवून घ्यायचा आहे. मग कोबी टाकायची आहे. कोबीनंतर आपण सिमला मिरची घेतलेली आहे, फरसबी टाकलेली आहे. आता हे सगळं आपण मस्तपैकी असं परतवून घेऊया छानपैकी आणि मग नंतर शेवटी मिरची टाकणार आहोत. मिरची पण आपण छान या भाज्यांबरोबर परतवून घेणार आहोत. भाज्या शिजवायच्या नाही आहेत, तर आपल्याला अशा कच्च्याच ठेवायच्या आहेत, हाफ कच्च्या. तर आता आपण हे आपल्या भाज्या परतवून झाल्यानंतर आपण जो व्हेजिटेबल स्टॉक बनवलेला ना तो आपण आता ह्याच्यामध्ये ओतून घेणार आहोत आणि छान अशी उकळी काढणार आहोत, म्हणजे सगळं भाज्या आणि पाणी एकजीव होईल.
आता हे मस्तपैकी आपण स्टॉक घेतलेला आहे ओतून. आता ह्याला छान उकळी येते तर आपण आज सगळे सॉस टाकून घेऊया. तर 1 चमचा सोया सॉस टाकलेला आहे मी आणि 1 चमचा हा रेड चिली सॉस आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जास्त घ्यायचं तर घेऊ शकता. हे मी ग्रीन चिली सॉस वापरलेला आहे 1 चमचा आणि थोडंसं आंबटपणा येण्यासाठी व्हिनेगर वापरलेलं आहे. तुम्हाला व्हिनेगर नसेल वापरायचं तर तुम्ही लिंबू टाकू शकता. तर आता आपलं हे सगळे मसाले आपण टाकलेले आहेत सॉसेस. आता आपण हे कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे मी. ह्याची एक पेस्ट म्हणजे स्लरी बनवून घ्यायची आहे. ती म्हणजे आपल्याला जसं थिकनेस पाहिजे सूपला त्याप्रमाणेच तुम्ही वापरू शकता. तर सध्या मी हे 3 चमचे टाकणार आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे मी बघणार आहे किती ह्याला थिकनेस येतो. जर जास्त पातळ वाटलं तर मग अजूनही तुम्ही 1 चमचा वगैरे वापरू शकता. तर आता आपण हे बघूया मस्त. आपलं सूप तयारच होत आहे. आता छान ह्याला उकळी काढूया. आता मस्तपैकी आपल्या सूपला उकळी आलेली आहे. आता हे मी अर्धा चमचा मिरपूड वापरलेले आहे. थोडी मिरपूड टाकायची आहे. तुम्हाला नसेल वापरायची तर नाही वापरलं तरी चालेल. आता हे सगळं आपलं मिक्स करून घेऊया आणि एक ग्लासला एक उकळी आणून आपलं हे सूप आपण सर्व्ह करूया. आणि मला थोडंसं मीठ कमी वाटलं तर मी अंदाजेनुसार मीठही टाकून घेतलं. सॉसेसमध्ये पण मीठ असतं त्याप्रमाणेच तुम्ही बघा. आता हे आपलं गरमागरम सूप तयार झालेलं आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा आणि जर चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपलं हे गरमागरम सूप तयार आहे. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओला भेटूया. धन्यवाद.